पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना आता 450 रुपयांमध्ये गॅस तुम्हाला आता मिळणार आहे। लाईट बिल मध्ये तुम्हाला आता सूट मिळणार आहे। खाण्याचे गोडे तेल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 12 लाभ सरकारच्या माध्यमातून आता सुरू करण्यात आले आहे। या ठिकाणी तुम्ही पेपरची बातमी देखील या ठिकाणी पाहू शकता। रेशन कार्डवर गॅस निम्म्या किमतीत, गोडे तेल, लाईट बिल या ठिकाणी अशा प्रकारचे 12 लाभ आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारने या ठिकाणी आता घेतला आहे। या ठिकाणी पाहू शकता राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून आली आहे। पावसाळा असल्याने 3 महिन्यांचे एकत्र गहू आणि तांदूळ नागरिकांना मोफतपणे सरकारच्या माध्यमातून दिलेले होते। आता या सप्टेंबरच्या 28 तारखेपासून परत एकदा आता नागरिकांना गहू आणि तांदळाचे त्या ठिकाणी 3 महिने पूर्ण झाले आहेत, त्यामुळे वितरण करणार आहेत। परंतु यासोबत आता पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना 8 वस्तूंचा वेगवेगळा लाभ आता सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये ज्या नागरिकांकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्यांना लाईट बिल मध्ये आता सूट देण्यात येणार आहे। तसेच 3 महिन्यातून एकदा त्यांना गॅस सिलेंडर सुद्धा मोफत देण्यात येणार आहे। यामध्ये खाण्याचे गोडे तेल यामध्ये देण्यात येणार आहे। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या डाळी सुद्धा आता अशा प्रकारच्या 8 वस्तू टोटल देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। याआधी तुम्ही अशा प्रकारच्या बातम्या नक्कीच ऐकल्या असणार की रेशन कार्डवर या वस्तू मिळणार, त्या वस्तू मिळणार, परंतु सरकारच्या माध्यमातून याबद्दल नवीन जी.आर. आता काढण्यात आला आहे। यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले की ज्या नागरिकांकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्यांना लाईट बिल मध्ये महिन्याच्या महिन्याला सूट देण्यात येणार आहे। तसेच गॅस सिलेंडर तुम्हाला 800 ते 900 रुपये दराने खरेदी करावा लागत असेल तर यामध्ये फक्त आता तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 450 रुपये इतक्या कमी किमतीत गॅस सिलेंडर खरेदी करता येणार आहे। सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। आता बघा, त्यामुळे या सर्व वस्तू तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशन कार्डावर मोफत देण्याचा सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे तुम्हाला पण या वस्तूंचा लाभ जर पाहिजे असेल तर नेमकं कसा मिळवायचा, कोणकोणत्या तारखेपासून या गोष्टी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मोफत दिल्या जाणार आहेत, तुम्ही नक्की या ठिकाणी बघायचं आहे। आता पावसाळा असल्यामुळे प्रत्येक रेशनधारक नागरिकांना गहू आणि तांदूळ 3 महिन्यांचे एकत्र आता तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे। 3 महिने आता पूर्ण झालेत ते आता, कारण जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांचा लाभ सरकारच्या माध्यमातून सोडलेला होता। त्यामुळे आता सरकारने गोरगरीब आणि गरजू रेशनधारकांना आता या नवीन वस्तू, नवीन लाभ देण्याचा निर्णय देखील सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। आता महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, त्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये याचा समावेश करण्यात आला आहे। या 12 जिल्ह्यांची एक विशेष यादी सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या। या 12 जिल्ह्यातील रेशनधारक त्या ठिकाणी खूपच गरीब आहेत, त्यांना मोफत गहू आणि तांदळासोबत सर्व वस्तू म्हणजेच याचा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात या ठिकाणी येणार आहे। जसे की महिन्याला तुम्हाला लाईट बिलामध्ये सरकारच्या माध्यमातून सूट देण्यात येणार आहे। तसेच तुम्ही गॅस सिलेंडर टाकी 800-900 रुपयांमध्ये जर पहिला खरेदी करत असाल तर आता फक्त 450 रुपये इतक्या कमी दरामध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे। तसेच तुम्हाला खाण्याचे गोडे तेल देखील यामध्ये सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे। अजून पण महागड्या वस्तू आहेत त्या तुम्हाला पुढे आता सांगणार आहे, ज्या ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास पण बसत नसेल तर इतक्या महागड्या वस्तू सरकारने तुम्हाला देण्याचं आता ठरवलं आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी घेण्यात आला आहे, ज्यामुळे पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक आता खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। मग याचा लाभ जो आहे तर तो नेमका कसा घ्यायचा, किती तारखेपासून हा लाभ तुम्हाला मिळणार आहे? लक्षात ठेवा, 28 सप्टेंबर पासून हा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वितरण होण्यास सुरुवात होणार आहे। म्हणजेच आता त्या ठिकाणी निधी सुद्धा सरकारच्या माध्यमातून वितरण होणार आहे। परंतु 36 जिल्ह्यापैकी फक्त 12 जिल्ह्यामध्ये हा लाभ या ठिकाणी वितरण होणार आहे। 12 जिल्ह्यातील नागरिक एकदम गरीब आहेत, 2 वेळचे त्यांना खायचे वांदे आहेत, जे गोरगरीब आणि गरजू कुटुंब आहेत त्या जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता निवडण्यात आली आहे। त्यामुळे तुम्हाला जर या सर्व वस्तूंचा लाभ पाहिजे असेल तर तुम्ही आता लक्षपूर्वक बघा। यामध्ये लाईट बिलामध्ये तुम्हाला आता सूट मिळणार आहे। म्हणजे तुमचं जर लाईट बिल पहिला 800 रुपये 900 रुपये
लाईट बिल जर तुम्हाला त्या ठिकाणी महिन्याच्या महिन्याला येत असेल तर ती अगदी 200 ते 300 इतकेच लाईट बिल तुम्हाला आता पिवळे व केशरी रेशन कार्ड असलं तरी येणार आहे। परंतु तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड पाहिजे, कारण फक्त पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबांनाच सरकारच्या माध्यमातून हा लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे। तसेच तुमच्या घरामध्ये गॅस सिलेंडर असेल तर तुम्हाला 800 ते 900 रुपयामध्ये तुम्हाला जर पहिला गॅस सिलेंडर जर त्या ठिकाणी खरेदी त्या ठिकाणी करावं लागत असेल तर पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना हा गॅस आता 450 रुपयामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सरकारच्या माध्यमातून तुम्हाला गेली 5 वर्ष झालं गहू आणि तांदूळ मोफतपणे महिन्याच्या महिन्याला दिलं जातं। इतकं सरकार तुमच्या बाजूने आहे। त्यातच आता पावसाळा असल्याने नागरिकांना त्रास होऊ नये, डोक्यावर धान्य घेऊन घरी जावं लागतं, यासाठी सरकार आता त्या ठिकाणी तुम्हाला तयारी करू लागले। ते म्हणजे मोफत गहू आणि तांदूळ तुम्हाला घरपोच सेवा देण्याची देखील सरकारचे कॅबिनेट बैठकीमध्ये आता निर्णय मांडलेला आहे। त्यामुळे आता या 12 जिल्ह्यामध्ये जे जे कुटुंब राहतात त्यांना हा लाभ सर्व या ठिकाणी आता मिळणार आहे। आता बघा 12 जिल्ह्यामध्ये त्यांना घरपोच गहू आणि तांदूळ देखील सरकारच्या माध्यमातून आता दिलं जाणार आहे। परंतु 28 सप्टेंबर पासून नागरिकांना गहू आणि तांदळासोबत त्यांचं महिन्याच्या महिन्याला लाईट बिल जे येतं तर त्यामध्ये सूट कशा प्रकारे दिली जाणार आहे, किती टक्के सूट दिली जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। कशा प्रकारे लाभ हा घेता येईल, तसेच प्रत्येक घरामध्ये गॅस सिलेंडर जो असतो तर तो तुम्हाला 450 रुपये इतक्या कमी दरामध्ये आता मिळवायचं जर असेल तर त्यासाठी नेमकी प्रोसेस काय आहे, त्यात आता तुम्हाला आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, त्यापैकी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येतोय, कोणत्या तारखेपासून गहू आणि तांदूळ तुम्हाला मोफत घरपोच सेवा दिली जाणार आहे, ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता या ठिकाणी आता मिळणार आहे। त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण हा लाभ आता त्या ठिकाणी तुम्ही अजिबात चुकवू नका। यासाठी काही पात्रता देखील आहेत, काही अटी सरकारने ठेवल्या आहेत। जर या अटी पात्रतेमध्ये तुम्ही बसला तर तुम्हाला सुद्धा लाभ हा सरकारच्या माध्यमातून आता मोफतपणे दिला जाणार आहे। आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया कोणत्या अटी पात्रता आता हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत। त्यानंतर पाहूया नेमकं गॅस सिलेंडर 450 रुपये इतक्या कमी दराने कसा मिळवायचा। त्यानंतर पाहूया लगेचच तुम्हाला महिन्याच्या महिन्याला जे तुमच्या घरामध्ये तुमचं घराचं लाईट बिल येतं, कोणाला 1000 रुपये येतं, कोणाला 2000 रुपये लाईट बिल येतं, तर त्यामध्ये सूट कशी मिळवायची ते तुम्हाला लगेच सांगणार आहे। तसेच तुम्हाला गोड खायचे तेल जास्त तर ते अजूनही काही त्या ठिकाणी वस्तू आहेत तर त्या कशा मिळवायच्या मोफतपणे, कोणत्या तारखेपासून तुम्हाला घर बसल्या मोफत गहू आणि तांदूळ घरी आणून सरकारच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे, याची तारीख सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। परंतु हे सर्व घेण्यासाठी तुम्हाला सरकारने निवडलेल्या 12 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असणं गरजेचं आहे। ते 12 जिल्हे कोणते आहेत तुम्हाला लगेच समजणार आहे। परंतु याआधी हा लाभ घेण्यासाठी सरकारने काही अटी व पात्रता लावली आहेत। या अटी पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला तरच तुम्हाला याचा लाभ आता या ठिकाणी देण्यात येणार आहे। आता बघा या ठिकाणी सरकारने काय अटी लावलेत, काय अटी सरकारच्या माध्यमातून लावलेत हे आता सर्वांकडे असणार आहेत। बघा आता या अटी पात्रतेमध्ये तुम्ही बसला आणि तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असलं तरच तुम्हाला हा लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। आता बघा यामध्ये अटी सांगितलेत ते म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्यांनाच हा लाभ देण्याची परमिशन आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे का बघा। आता त्यानंतर दुसरी अट सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या ती म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी पाहिजे। जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून हा लाभ दिला जाणार नाही। त्यामुळे यासाठी तुम्हाला सरकारला उत्पन्नाचा दाखला देणं गरजेचं आहे, कारण उत्पन्नाच्या दाखल्यावरून सरकारला समजेल की तुम्ही हा लाभ घेण्यासाठी पात्र आहात की नाही। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची पात्रता सांगितल्या ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती सरकारी सेवेमध्ये अजिबात या ठिकाणी नसली पाहिजे। म्हणजेच तुमच्या घरामध्ये कोण तलाठी नसलं पाहिजे, पोलीस नसलं पाहिजे किंवा सरकारी पेन्शन कोणी घेतलं नाही पाहिजे, अशा प्रकारच्या अटी लावल्या आहेत। त्यांनाच 12 जिल्ह्यामध्ये हा लाभ सरकारच्या माध्यमातून मोफत दिला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मोठा लाभ आहे तो म्हणजे गॅस सिलेंडर 450 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे। लाईट बिलमध्ये तुम्हाला सूट मिळणार आहे, कारण स्वयंपाक करण्यासाठी गॅस लागतोच। लाईट बिल हे प्रत्येकाच्या महिन्याच्या महिन्याला घरामध्ये त्या ठिकाणी आता येतच असतं।
तसेच गोडे तेल हे प्रत्येक त्या ठिकाणी दिवशी त्या ठिकाणी जेवणामध्ये वापरलं जातं। या महत्त्वाच्या वस्तूच सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला आहे। त्याचं कारण म्हणजे या वस्तू सरकार आता त्या ठिकाणी ओळखली सरकारनं आजकाल महाग होऊ लागलेत, जसे की गॅसचा दर वाढत आहे, लाईट बिल वाढत आहे, गोड तेल वाढत आहे आणि गोरगरिबांच्या खिशावर ताण येत असल्याने सरकारच्या माध्यमातून या 12 जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। आता बघा या ठिकाणी सरकारने निर्णय घेतला आहे ज्यामुळे सर्व रेशनधारक कुटुंबांचं आता खुशीचं वातावरण आहे, ते खुश झाले आहेत। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण लगेच पाहूया हा लाभ त्या ठिकाणी तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ जे घरपोच सेवा त्या ठिकाणी दिलं जाणार आहे, तर त्या कॅबिनेट बैठकीत याची तारीख सुद्धा सांगितल्या। त्या तारखेपासून तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ घरपोच सेवा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे। तर मग आता याचा लाभ घेण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जिल्हा सरकारने निवडलेल्या या 12 जिल्ह्यामध्ये असणं गरजेचं आहे। कारण या 12 जिल्ह्यातील सर्वात जास्त गोरगरीब कुटुंब असल्याने आता या 12 जिल्ह्यांना प्राधान्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता देण्यात आलंय। त्यामुळे 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का, तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सविस्तरपणे या पिवळ्या व केशरी रेशन कार्डावर 450 रुपये इतक्या कमी दराने गॅस सिलेंडर कसा मिळवायचा, लाईट बिलमध्ये कशी सूट मिळवायची, गोड तेल त्या ठिकाणी रेशनदार कुटुंबांना कशा पद्धतीने मिळणार आहे, मोफत गहू आणि तांदूळ घरपोच सेवा या ठिकाणी कधीपासून तुम्हाला आता सुरुवात होणार आहे, ही सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। बघा आता बघा सरकारच्या माध्यमातून 12 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे। बघा यामधील पहिला जिल्हा निवडण्यात आलाय तो म्हणजे अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यामध्ये रेशन कार्ड धारक कुटुंबांना पैसे देखील मिळतात, तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे। तुम्ही अकोला जिल्ह्यातील लाभार्थी असाल, तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला चांगलंच माहित आहे तुमच्या रेशन कार्डावर तुम्हाला पैसे देखील सरकारच्या माध्यमातून दिलेले आहेत। म्हणून तुम्हाला सरकारच्या माध्यमातून हा लाभ देखील देण्याचा निर्णय घेतलाय, कारण तुमचा जिल्हा गोरगरीब शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। त्यानंतर 2 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय तो म्हणजे अमरावती जिल्हा। या अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून हा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतलाय। परंतु हा लाभ कसा घ्यायचा, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, पुढे तुम्हाला लगेच समजणार आहे। त्यामुळे आता तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। त्यानंतरचा 3 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय तो म्हणजे नांदेड जिल्हा। आता या जिल्ह्यामध्ये जवळपास रेशनधारक लाभार्थी आहेत 1,77,000। या सर्व रेशनधारक कुटुंबांना गॅस सिलेंडर, लाईट, गोड तेल, घरपोच गहू आणि तांदूळ याचा लाभ तुम्हाला कसा मिळणार आहे ते तुम्हाला लगेचच आता पुढे या ठिकाणी समजणार आहे। त्यानंतरचा 4 नंबरचा आणि 5 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर आणि परभणी। या 2 जिल्ह्यातील नागरिकांना पिवळ्या व केशरी रेशन कार्डावर 4 ते 5 वस्तू सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता दिला जाणार आहे। त्यानंतर 6 नंबरचा आणि 7 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बीड आणि जालना। त्यानंतरचा 7 नंबरचा आणि 8 नंबरचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी। आता त्यानंतरचा 9 नंबरचा आणि 10 नंबरचा जिल्हा यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलाय तो म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर। 11 नंबरचा 12 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रायगड आणि रत्नागिरी। आता या जिल्ह्यामध्ये आता 12 जिल्हे तर सांगितले, तर या जिल्ह्यामध्ये लाभ कसा घ्यायचा तुम्ही आता बघा। आता बघा या जिल्ह्यामध्ये लाभ आता देण्यात येणार आहे। तर बघा या जिल्ह्यामध्ये पिवळे व केशरी रेशन धारक कुटुंब जास्त असल्याने सरकारने हे जिल्हे निवडलेत। आता बघा याचा लाभ कसा मिळवायचा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईट मध्ये सूट देण्यात येणार आहे। म्हणजे जवळपास 300 युनिट आता पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी लाईट तुम्हाला सूट देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्या। तुम्ही सुद्धा बातमी नक्कीच पाहिली असणार आहे। मग हे कधीपासून मिळणार आहे, तर पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून हा लाभ मिळणार आहे। त्यानंतर दुसरा लाभ म्हणजे गोडे तेल। आता गोडे तेल त्या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे। लवकरच हे गोडे तेल देखील तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये आता गहू आणि तांदळासोबत आता मिळण्याची शक्यता वर्तवल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 450 रुपये इतक्या कमी किमतीत गॅस सिलेंडर कसा मिळणार आहे, तर बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 3 गॅस सिलेंडर या ठिकाणी दिले जाणार आहेत। परंतु अजून सरकारने याची अंमलबजावणी केली नाही,
परंतु त्याआधी उज्ज्वला योजनेअंतर्गत तुम्हाला एक गॅस तरी सरकारच्या माध्यमातून आता सध्याला तरी मोफत मिळतो आहे। परंतु सरकारने ज्या आता घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्यांना कमी किमतीमध्ये गॅस सिलेंडर देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे। लवकरच हा निर्णय देखील आता त्या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवल्या। परंतु तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ जे घरपोच तुम्हाला आणून दिले जाणार आहे तर ते कधीपासून सुरू होणार आहे तर बघा, पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून तुम्हाला हे मोफत गहू आणि तांदूळ घरपोच सेवा करण्यात येणार आहे। घरपोच सेवा हे लवकरच तुम्हाला सेवा सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता करण्यात येणार आहे। सूत्रांमार्फत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आल्या, त्यामुळे याचा लाभ तुम्हाला नक्कीच आता मिळू शकतो। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।